मी म्हणलं माझ्या प्रश्नाचं जरी उत्तर तुला 1 वर्षाची गॅरंटी म्हणजे तुला 1 वर्षाची फुलसुद्धा तुला चॅलेंज करते म्हटलं. हा तू तुझ्या खडकनाथ कोंबडा तू कोणत्या दिवशी बाहेर निघते पूर्ण सीजन गेली. तो मरीचा कोंबडा खातो का तुला माहित आहे? सर्व मरीच्या कोंबड्या खात नाही म्हणून. मी खातो का ग मरीच्या कोंबड्या? बिमार आहे तो. बिमार आहे तो मरीचा कोंबडा. काय खोटा बोलते सूरज एवढा? कोंबडे चालू बुडका होशील का? कोंबडे चालू मला बुटा होशील का सांग? कोणत्या दिवशी जेव्हा कोंबडा बाहेर निघणार आहे बरं? आणि तेव्हा चालणार आहेस तू मला कोंबडा बेंडव्यातून हागरी लागलेला कोंबडा. हागरी लागत त्याला मोरी आली आहे. मोरी आली हागी लागली त्या तुला कोंबड्याले जमिनीला साधा मान टाकते असा खाली. कोकड्याने मान टाकले कोंबडा चालते का मला? पूर्ण सीजन गेली रोजही म्हणते कोंबड्या चालतो म्हणून एकही दिवस कोंबड्या नाही चालले नाही का? तू काय कोंबडा चालशील समजलं का? त्याच्यासाठी भाऊ कलेजा पाहिजे कोंबडा चारासाठी नाही का? तसा जिगर पाहिजे नाही का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणायचं आता म्हणते माझ्या या गाण्याचे माझ्या गाणं जरी तोडशील म्हणते तर तुला 5,000 देईन म्हणते. 5,000 हो म्हणू लागतो बाप्पा आपल्याला भेटतो. 5,000 देईन म्हणते. 5,000 5,000 नको देऊ मले फक्त 500 देऊन पाहिशील. तुझ्या 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 हिंमत आहे का? तर फक्त 500 देऊन पाहिजे मला. 5,000 लगत राहिले वेगळेच राहिले. फक्त 500 देऊन पाहिजे म्हणजे तुझा पायतो कलेजा किती मोठा आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे आता बाई म्हणते प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वो ज्ञान का कलेजा हो ना म्हणते. आम्हाला कुठे ज्ञान आहे का? आम्हाला कुठे ज्ञान आहे नाही का? आता तू ज्ञानाचा सागरामध्ये तरणारा शाहीर आहे तर तुला ज्ञान आहे नाही का? तुला शाहिरी समजते. तू शाहिरी करते ना. आम्हाला काय येते? आम्ही शाहिरी नाही करत का? सांग नाही आम्हाला शाहिरी नाही समजत का? बोलणं म्हणजे बोलणं होते का? हो म्हणतो दादाना चल माझ्या प्रश्न तुला अजून जमलं नाही का म्हणायचं? चल बोल का म्हणशील? समजलं का? त्या बादशाच्या फेट्याच्या तुरा दुसरं गाणं म्हणलं अकबर राजानं कर अंगरी म्हणजे त्या कलंगीचा अर्थ सांगते. मग राम भगवा कुणी दिलं केव्हा? हिरवा बाणा मिळाला केव्हा? सांगा अर्थ त्या गठ्या गठाचे का सांगलं असतं? का सांगलं जियाना? का सांगते? लोकांना का चुतिया बनवून राहिलास का? काय कारण होता भगवा? काय कारण होता हिरवा? ते आमच्या वस्तात आम्ही ज्याला गुरुवर्य म्हणतो, आम्ही ज्याला आदर सन्मान देतो, आमचेच नाही तर प्रत्येक शेडाचे गुरुवर त्याला गुरुवर्य मानतात. शाहीर श्रीराम जे म्हणायचे, शाहीर श्रीराम जे म्हणायचे लगत
नवऱ्याचे, लग्न तुऱ्याचे, कलंकीच्या नवऱ्याचे. मग ते ज्ञानीवंत होते की नव्हते? हा, म्हशीच्या आधी शिंग झाले का? नाही. म्हशीच्या आधी शिंग झाले का? वारे वा, लहानसा आहेस पण भलता हुशार दिसून राहिला. अरे अर्थ फेक ना तुझ्या मुजोऱ्या, समजलं का? ए सूरज, ये कोई पहली बार नहीं, कई बार तुझसे पड़ गया पाला. हे काय पहिली गमत होय का? पुरी सीजन जात आहे तुझ्या संग, समजलं का? ये कोई पहली बार नहीं, कई बार तुझसे पड़ गया पाला. अरे मैं हूँ पंच शिरो, तू क्या कर लेगा मेरा कलंगी वाला? एवढे दिवस नाही ना, आता आहे ना, कधीच नाही काही करू शकत, समजलं का? कधीच नाही काय, फक्त तेवढं मन पाहिजे माणसामध्ये, समजतात का? तेवढी कॅपॅसिटी पाहिजे माणसामध्ये देण्याची. देणं म्हणजे देणं होते ना, सांगणं म्हणजे सांगणं होते का? मग मी दुसरा प्रश्न विचारला, हा, एक नार शिपाळी झाडाच्या साई, जन्म कोण्या पोटी तिला शिरत नाही. ज्या ठिकाणी त्या आई बाळाचे संबंध झाले, त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या, त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या, त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं, त्या ठिकाणी आई मरून पावली, बाळही मरून पावला, त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलं नाही. आता काय सांगते जी? हा, तुला 1000 वेळा सांगतो, ते पतवा सांगूच नको जाऊ, 1000 वेळा सांगला तुले. मला एक सांगा, माझ्या माय बापा, तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे. तुम्ही त्या जेवणाच्या पातवाडीमध्ये तुम्ही जेवण करायचे, तुम्ही साधा विचार करणारी गोष्ट आहे नाही का? तुम्ही जेवण करा, जेवणाच्या पातवाडीमध्ये जेवण घ्या, त्या ठिकाणी पतवार घडते का? हुशारा शिकवते का? लोकांना तू ते म्हणतेस का तू? हा, आणि प्रश्नाचे उत्तर द, हा, उत्तर देणे के लिए ज्ञान का कलेजा. हम तेवढा कलेजा दिसते का तुझा? काढू का तुझा कलेजा बाहेर? नाही काढू का तुझा कलेजा बाहेर? आणि पाहू का केवढा मोठा आहे तुझा कलेजा? भाजून खाशील का? हो नाही बाई, भाजून नाही खात. नावा गावाची मामबाई जगाले माहिती आहे तुझे माझे नाते रिश्ते काय आहेत म्हणून, समजला का? सख्खा माझ्या मामाचा मुलगा आहे, सख्या माझ्या मामाचा मुलगा, पण स्टेजवर रिश्तेदारी नाही करत आमची. स्टेजच्या खाली काय आहे ते पाहत बसू, मग नंतर खाली करत बसणार ना सगळं, समजलं का? काय आहे ते पाहत बसू स्टेजच्या खाली. माझी लाळा गाळाची माझी मामबाई, तुम्हाला चुतिया नको बनव, मला नको बनव, लोकल चुतिया नको बनव, समजलास का सूरज? अरे तेरी रास्ते से चले उसे पकड़ना भी आता है, तेरी रास्ते से चले तो उसे पकड़ना भी आता है, और ज्यादा के नखरे दिखाए तो उसे जकड़ना भी आता है, ज्यादा के नखरे दिखाए तो उसे जकड़ना भी आता है. समजलं का? बोलणं म्हणजे बोलणं, सांगणं सांगणं, अशी शायरी होणार नाही हो, समजलं का? मी तरी म्हणलं का मी मोठा, तर माझ्याही तर तुमचंही चालणार नाही, समजलं का? आमच्यापेक्षा ज्ञानीवंत हे बिचारे माझे मायबाप बसून आहे, याला जात आहे शाहिरी काय होते म्हणून. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, जब गीत लबों पर सजते हैं, जब गीत लबों पर सजते हैं, जब साज दिलों में बजते हैं, जब गीत लबों पर सजते हैं, जब साज दिलों में बजते हैं, जब तुम्हें आ जाते हो सामने, 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 जब गीत लबों पर सजते हैं, सजते हैं, सजते हैं, जब साज दिलों में बजते हैं, बजते हैं, बजते हैं, जब गीत लबों पर सजते हैं, जब साज दिलों में बजते हैं, जब तुम्हें आ जाते हो सामने, जब तुम्हें आ जाते हो सामने, जब तुम्हें आ जाते हो सामने, जब तुम्हें आ जाते हो सामने,
जगात ज्ञानाने कोणी कधी परिपूर्ण झालाच नाही. या जगामध्ये ज्ञानाने कधी कोणी परिपूर्ण झालाच नाही. सन्मान्य शाहीर सूरजी, या जगात ज्ञानाने कधी कोणी परिपूर्ण झालाच नाही. आणि जर झाला असेल तर त्याचा सदैव या दुनियामध्ये नाव राहिल्याशिवाय राहणार नाही. सदैव त्याचं नाव या दुनियामध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण म्हणतात असे कित्येक ज्ञानीवंत झाले, आम्ही जे झालं पण आमच्या बापाचे बाप कोणीतरी या जगामध्ये पैदा झाले. समजता कसे कित्येक ज्ञानीवंत गुणवंत आहेत. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, काय म्हणायचं? शाहीर फेर करा तुम्ही टाईट. आतापासून हा बापा टाईट म्हणजे वेळच होता लेखाची का ना. मग आता टाईट पाहिजे ना, चांगला टाईट. टाईट कसा पाहिजे? एकदम टाईट पाहिजे. हा एकदम टाईट पाहिजे. राव असा टाईट टाका म्हणा आता की वाकलाच नाही पाहिजे म्हणा. बापरे, एवढी दमदार आहेस तू. चांगली दमदार. बापरे. दिला पडल्यावर मजा येते का? चांगलं टाईट चालू ते म्हणा. शाहीर फेर करा तुम्ही टाईट, पण बोलू नका हो वाईट. शाहीर फेर करा तुम्ही टाईट, पण बोलू नका हो वाईट. शाहीर फेर करा तुम्ही टाईट, पण बोलू नका हो वाईट. नाहीतर जातील तू बाराच्या भावात, नाहीतर पडशील उताना या गावात. नाहीतर जातील तू बाराच्या भावात, नाहीतर पडशील उताना या गावात. शाहीर फेर करा तुम्ही टाईट, शाहीर फेर करा तुम्ही टाईट, पण बोलू नका हो वाईट. नाहीतर जातील तू बाराच्या भावात, नाहीतर पडशील उताना या गावात. नाहीतर जातील तू बाराच्या भावात, नाहीतर पडशील उताना या गावात. लोक एवढीच वाट पाहत आहेत म्हणते का सूरज सोनूची कवा घेते ना, सोनू सूरजची कवा घेते. हो म्हणजे एकामेकाची घ्यासाठी आम्हाला लोकांनी इथे बोलवलं नाही का. एवढा पैसा रुपया खर्च करून आम्हाला फक्त तू घे माझी नाही, मी घेतो तुझी नाही का. फक्त याच्यासाठीच लोकांनी बोलव. बाकीचं गेलं चालेल नाही का, बाकीचं गेलं चालेल, पण फक्त तुम्ही घ्या. म्हणजे क्या घ्या, मी तुझी घेतो. मी तुझी घेऊ, तू माझी घ्यायची. मग याला शायरी म्हणतील का? खूप दिसतेस का तुम्हाला शाहीर? बापरे, तू घेवासाठी आलास का? नाही तू घेवासाठी आलास का? तू ज्ञानाने झगड समजलास का? तू ज्ञानाने बोल ना. आता सोनू सूरजची कवा घेते ना, सूरज सोनूचं घेऊ का तुझी उभ्या कुळवाना? त्यानाची पोती किती आहे तर पाहून बरं याची. चाल बरं पाहून. खूप शेतीवाला आहे म्हणते. मला माहित आहे त्याची शेती किती आहे म्हणून. मला मी त्याचं एखादी कुळ नाही, त्याची 2 एकर जमीन माझ्या माईच्या नावावर झाली आहे. आता अजून 3 एकर जमीन बाकी राहिली आहे. एकटा थोडी खाऊ देईन. असं कसं एकटा? फुकटाच्या कवड्यात का माई कायची नाही देईल हिस्सा? हो ना. तुला एकटा हिस्सा खाऊ देईन का मी? समजलं का? ऐका मला म्हणायचं आहे. चला ला ला
जरा तू सांभाळून बोल. बोल जरा तू सांभाळून बोल. पण भोळी मला तू समजू नको. अरे बोल जरा तू सांभाळून बोल. भोळी मला तू समजू नको. समजलं का? बोल जरा तू सांभाळून बोल. पण तू भोळी मला समजू नको. तुझ्याशी काही पहिली गमत होय का काय? हा? जसं काय तू नवतानावर आहेस का शायरी क्षेत्रामध्ये? नाही, नवतानावर काय नवीन नवीन आहेस का? समजा तुझे शायरीचे रट्टे खट्टे तर माहीतच आहेत. समजलं का? आता मग तू जरी सांगशील तर आम्हाला सांगता नाही येत का? मग मी तुला जेव्हा प्रश्न विचारली होती, मी माझा प्रश्न त्यांच्या हो कशी म्हणणार आहे सांग. माझं जरी उत्तर तुला बरोबर दिलं असतं तर मी डायरेक्ट हो म्हणली असती. समजलं का? म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का खरं खोटं काय सांगा पण तुम्ही फक्त हो म्हणा. आणि तू म्हणजे आम्ही देतो तुझे उत्तर ते आमचे खोटे आहे तर तू का सत्य सांगून राहिलास का? हा? नाही, तू का सत्य सांगू राहिला का? तू का सत्य बोलत आहेस का? तू राजा हरिश्चंद्र असतील असं वाटते मी. राजा हरिश्चंद्र दिसत आहेस तू. समजलास का? आणि स्वतः सांगते या ज्ञानाने जगामध्ये कधी कोणी परिपूर्ण झाला नाही म्हणून. समजलं का? वाहरी वास आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर सूरज, अरे लाल रक्ताची धमक आहे, हिला स्वाभिमानाची आग आहे. लाल रक्ताची धमक आहे, हिला स्वाभिमानाची आग आहे. हे सोनू कधी कोणा बापाला घाबरत नाही. याने पंचशिलाची वागीण आहे. हे सोनू कधी कोणा बापाला घाबरत नाही. मी पंचशिलाची वागीण आहे. समजलं का? बाप दाखवणं तर सरात कसं चालते माझ्याजवळ. समजलं का? ऐक मला समोर म्हणायचं आहे. नीती करू नको रे भ्रष्ट, नीती करू नको रे भ्रष्ट, पण बोलू नका हो वाईट. नाहीतर जातील तू बालाच्या भावात, नाहीतर पडशील उठाना या गावात. नाहीतर जातील तू बालाच्या भावात, नाहीतर पडशील उठाना या गावात. तू सिद्ध करून दाखवशील बरं मला. तू एवढी जिद करून सांगून राहिलास ना, दाखवशील. तुला पतवाडी मध्ये जेवण वाढतं तर पाय तर पतवाड जडते का? मग तू सांगशील मग त्याचं उत्तर काय होईल म्हणून. समजलास का? आ ते पतवाड निर्जीव आहे का सजीव आहे सांग बरं. तू शिकला सवरला आहेस ना? हा? नाही तू शिकला सवरला आहेस, तू ग्रॅज्युएट का केला आहेस ना? हा? आता मग ते पतवाड मरते का? ते पतवाड मरते का? पतवाड सजीव आहे का निर्जीव आहे सांग बरं. सांग या जनतेला लोकांना सांग बरं. सांगा लोकांले तेव्हा तुझी शायरी म्हणेन. समजलं का? हालवले डोळी भुलवले बाई, येलाले बेला परसाले फुलं कायला चाल पलीकडे. होते होतेच आणि चालतेच आहे नाही का? कोणाचा गदा खुलीत कोणाचा घोडाही खपत नाही असंही होते. पण तुम्ही स्वतः ज्ञानी होतो, तुझ्या हात लेखणी आहे. समजलं का? कवित्व आहे तुमचं. तुमचं स्वतःचे गाणे लिहिलेले आहेत. तुम्ही सांगता स्वतः 200 काहीतरी गाणे बनवलं म्हणून. समजलं का? मग तुम्ही ज्ञानीवंत आहात. तुमच्या पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत रक्त शायरी भरले. मग त्याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे? पतवार सांगते पतवार जडली खरं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी आई मेले बाळही मरून पावला. हे माझं उत्तर होय. मी याला खरं म्हणू हो बापा म्हणू. सुरत मध्ये त्याला म्हणून खरं अगर तंतोतंती उत्तर. अरे वा, काही सांगणं बोलणं म्हणजे बोलणं होते का? हा ना, मला खडकनाथ कोंबडा चालतो फेकूनचा कोंबडा तांबडा. काय तर कोंबडा चालतेस तर
चालू चालू गुडघा होऊन जास्त कोंबडा नाही चालू शकत. ऐक मला म्हणायचं आहे. सन्मान्य शाहीर मान्यवरती अभिमान कधी पाहता मी मगाशीच सांगते माझ्या मगाशी राऊंड मध्ये. ही गोष्ट तुम्हालाही जाणं या गोष्टीची आणि म्हणून मला म्हणायचं आहे. शेतीवाडी बैलगाडी नाही कुणाच्या कामाची. शेतीवाडी बैलगाडी नाही कुणाच्या कामाची. स्वतःच्या या देहावरती सत्ता आहे त्या यमाची. शेतीवाडी बैलगाडी नाही कुणाच्या कामाची. 50 एकर जरी तुमच्याकडे जमीन असली तर काय आहे तुमचं, काय आहे तुमचं. लाखोची जरी माळी बांधली असेल, काचाच्या बंगल्यामध्ये जरी राहत असेल, पण शेवटी ते तुझं नाही. शेवटी तो तुझं नाही. कारण म्हणतात माझं माझं आणि डोई वजं. हा फक्त मोहमायाचा संसार बसलाय, फक्त मोहमायाचा जाळ आहे. समजलं का. याची जाण सुद्धा तुम्हाला आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक लोकांना माहित आहे. कारण या स्टेजवरती आमचे आदरणीय सन्मान्य आमचे गुरुवर्य शाहीर मोरेश्वरजी, शाहीर बुधाजी या ठिकाणी येऊन स्टेजवरती येऊन गेले. समजलं का. यांना जाण आहे शाहिरी काय होते, यांना ओळख आहे शाहिरी काय होते. समजलं का. मग शेतीवाडी बैलगाडी नाही कुणाच्या कामाची आणि या स्वतःच्या देहावरती सत्ता आहे त्या यमाची. हा 3.5 हाताचा देह बनवला परमेश्वराने. हा 3.5 हाताचा देह बनवला आणि आत्मा मध्येच परमात्मा. माणसाने का नाही बनवलं. माणसाने माणसाला बनवलं. बरोबर. माणसाने माणसाचा पुतळा तयार केला. आणि या स्वतःच्या देहावरती सत्ता आहे त्या यमाची. स्वतःच्या देहावरती सत्ता आहे त्या यमाची. कारण माणसाने माणसाला बनवलं, माणसाने माणसाला घडवलं, पण मात्र त्याच्यामध्ये जीव टाकू शकला नाही. ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण आत्मा म्हणतो. कारण अरे लाखो जरी प्रॉपर्टी असेल, तुमच्या मेल्याच्या नंतर तुमची स्वतःची पत्नी सुद्धा फक्त तुमच्या गेट पर्यंत तुमच्या सोबत येणार आहे. फक्त गेट पर्यंत. तुमचे सोयरे धायरे संपत्तीचे लोक तर संतांचं म्हणणं आहे. सोयरे धायरे संपत्तीचे लोक आणि निधानाचा एक पांडुरंग. निधानाचा एक पांडुरंग. तुमची स्वतःची पत्नी फक्त तुमच्या गेट पर्यंत तुमच्या सोबत येणार आहे. तुमचे रिश्तेदार, तुमचे सोयरे धायरे फक्त त्या शमशान भूमी पण तुमच्या सोबत येणार आहे. कारण ज्या ठिकाणची मोहमाया आहे, ज्या ठिकाणची शेतीवाडी आहे, तुमचा लाखो जरी रुपया असन तो सुद्धा तुमच्या कामात येणार नाही. आणि काय म्हणायचं आहे.
आहे रे तू दुष्ट पण बोलू नका हो वाईट नाहीतर जातील तू बाबाच्या भावात नाहीतर पंचुली उठाना या गावात नाहीतर जातील तू बाबाच्या भावात नाहीतर पंचुली उठाना या गावात सन्मानित शाहीर मान्यवरजीने एक प्रश्नाची विचारणा केली तर शंकराचा डमरू वाजला म्हणतात शंकराचा डमरू वाजला नंतर वाजली ढोलक ढोलक तर आणि त्याच डमरूला चमडी टाकली त्याच डमरूला चमडी टाकली कोण होता मालक सांगा तर त्याच डमरूला चमडी टाकली कोण होता मालक कोण होता चालक म्हणतात तर ऐका सन्मान्य शाहीर मान्यवरजी तर तो चालक होता तो चालक होता मातंग ऋषी तो चालक होता तो चालक होता मातंग ऋषी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं का आणि त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न विचारला तर म्हणतात नारदाचा विणा रावणाने वाजवला तर त्याला कोणी शिकवलं तर सन्मान्य शाहीर मान्यवरजी रावणाला एक संगीताची आवड होती त्याला संगीत आवडायचं रावणाला संगीत आवडायचं त्याला कारण संगीताची नशाच काही वेगळी असते त्याला संगीत खूप आवडायचं रावणाला संगीत खूप आवडायचा आणि म्हणून त्या रावणाने तपश्चर्या केली रावणाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर त्यांना ते प्रकट झाले त्यांना कोण प्रकट झाले शिवशंकर प्रकट झाले त्यांना शिवशंकर प्रकट झाले आणि त्याच्यानंतर त्याला वरदान दिलं आणि कारण तू नारदाचा विणा वाजवू शकतास हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता मला आणि मजेच त्याला शंकर शिकवलं मजेच त्याला शंकर प्रकट झाले आणि म्हणून त्याने त्या नारदाचा विणा वाजवला आणि त्याला गुरु मानलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आता मला काय विचारायचं आहे माझ्या शब्दाला सुद्धा ऐका मला म्हणायचं आहे शब्दात लक्ष असायला पाहिजे आणि म्हणून मला म्हणायचं आहे एक
घाबरला नाव त्याचं काय होतं सांगा जाहीर लोकांना नाव त्याचं काय होतं सांगा जाहीर लोकांना एक पराक्रमी झाला देश त्याला घाबरला आणि नाव त्याचं काय होतं सांगा शाहीर लोकांना तुमची जीत होईल माझी हार होईल तुमची जीत होईल माझी हार होईल सूरजजी नवघरे मला म्हणायचं आहे एक कसा पराक्रमी होता संपूर्ण देश त्याला घाबरला आणि नाव त्याचं काय होतं सांगा शाहीर लोकांना त्याला संपूर्ण हे जग जिंकायचं होतं त्याला हे संपूर्ण जग जिंकायचं होतं आणि म्हणून त्याने आपली सैना पाठवली म्हणून आपली सैना पाठवली आणि त्याच्या मागोमाग तो राजा बी सुद्धा ते पराक्रमी सुद्धा निघून गेला आणि त्या ठिकाणी सैना जातो बरोबर घाबरली त्या ठिकाणी सैना गेली त्या ठिकाणी ते संपूर्ण सैना जाता बरोबर घाबरली आणि घाबरल्याच्या नंतर त्याला वाटलं की माझी सैना घाबरली आणि म्हणून त्या राजाने हातामध्ये तलवार घेतली म्हणून त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि जशी हातामध्ये तलवार घेत नाही तशीच त्या ठिकाणी गर्जना झाली जिला आकाशवाणी म्हणते त्या ठिकाणी गर्जना झाली जशी गर्जना होत नाही तशीच ते तलवार त्यांच्या हातातून खाली पडली तशीच ते तलवार त्यांच्या हातातून खाली पडली तर सन्मान्य शाहीर मान्यवरजी ते गर्जना कोणती होती ते गर्जना कोणती त्या ठिकाणी मंदिर होतं ते मंदिर कुणाचं होतं आणि त्या राजाचं नाव काय तो राजा कोणता होता तो राजा कोणता होता एवढंच तुम्हाला सांगायचं आहे ऐका मला म्हणायचं आहे एक पराक्रमी होता देश त्याला घाबरला नाव त्याचं काय होतं सांगा जाहीर लोकांना त्यानं स्वतः केलं रे नष्ट त्यानं स्वतः केलं रे नष्ट पण बोलू नका हो वाईट नाहीतर जातील तू बाळाच्या भावात नाहीतर पडशील उठाना या गावात नाहीतर जातील तू बाळाच्या भावात नाहीतर पडशील उठाना या गावात Come on.